नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी निखिल सावंत तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, मागचा जो आपला व्लॉग झाला आहे त्याच्या आधी जो व्लॉग केला आपण तो भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे आपण गेलो होतो आणि आता आपला दुसरं ज्योतिर्लिंग आहे आणि आज आपण चाललो आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. आणि आज आपल्या व्लॉगसोबत आपल्यासोबत आहे आपला खास मित्र. खूप दिवसानंतर म्हणजे त्याच्यासोबत व्लॉग आपला झाला आहे. त्याच्या आधी चिखलेश्वर मंदिरात आम्ही गेलो होतो, आपण व्लॉग बघितला असेल. आणि आता आम्ही चाललो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. तो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जो जाण्याचा प्लॅन होता तो खरं तर येणंच 1-1.5 महिन्यापूर्वी बनवला होता. आणि आज माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी आम्ही महादेवांचं दर्शन घ्यायसाठी आज चाललो. त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही ब्रह्मगिरी पर्वताकडे जाणार आहोत आणि तिकडून मग पुढे भंडारदुर्गा किल्ला आहे तिकडे सुद्धा आपण मग जाणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी स्टे करून आम्ही मग काळाराम मंदिर आणि गोंडेश्वर मंदिर पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत सोबत राहा. तर मित्रांनो, फायनली महादेवांचं दर्शन झालं आहे. आम्ही रात्रीचा प्रवास करून सकाळी इकडे आंघोळी करून डायरेक्ट 8:30 वाजता इकडे दर्शनाला आलो होतो. आणि नाश्ता वगैरे काही केला नव्हता, डायरेक्ट आम्ही दर्शनाला आलो. आणि इथे 8:30 वाजता लाईन लावली होती आणि आता वाजले किती 2:45. 8:30 वाजता लाईन लावली होती आणि आता 2:45 वाजता आमचं दर्शन झाले. खूप भारी दर्शन झालं आणि लाईनीत उभं राहिल्यानंतर जे महादेवांचं दर्शन भेटलं ना, एक नंबर, एकदम मन एकदम प्रसन्न झालं. इथे पासेस वगैरे दिले होते 200 रुपयाला, पण पासेस घेतले म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पासेस घेतले म्हणजे तुम्ही फक्त देवाच्या मूर्तीपर्यंत जाणार. देवापर्यंत पोचायचं असलं तर तुम्हाला थोडेफार कष्ट घ्यायलाच लागतील. आणि आतमध्ये व्हिडिओ जास्त अलाउड नव्हती, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ शूट करू शकलो नाही. तर तुम्हाला आता मी मंदिराचा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, मंदिराचे बांधकाम पाहू शकता तुम्ही, एकदम जुन्या पद्धतीत त्याचे कोरीव काम तुम्ही पाहू शकता. दगडात ते कशा प्रकारे कोरले आहे. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन करून परत इथं रूमवर आलो आहे, कारण तिकडेच आम्हाला 3 वाजले होते. आणि आता वरती जर ब्रह्मगिरी पर्वतावर गेलो असतो तर रिटर्न यायला खूप उशीर झाला असता. त्यामुळे आम्ही आता रिटर्न इथं आलो आहे आणि सकाळी आता उठून सकाळी पहाटे लवकर उठून आता ब्रह्मगिरी पर्वतावर जाणार आहोत. तोपर्यंत इथं रात्री आता परत स्टे करणार आहोत. ब्रह्मगिरी पर्वत आणि भंडारदुर्गा किल्ला याचा पार्ट 2मध्ये आपण दोन्ही ब्लॉग एकत्र अपलोड करणार आहोत. आणि आता सध्या हा ब्लॉग इथे एंड करू. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.